गारगोटी ते कोल्हापूर मार्गावर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली। 14 जून रोजी पोलिसांनी कळंबा नाका इथं सापळा रचून संशयित वाहन अडवलं। या वाहनात काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यात गोवा बनावटीचं मद्य आढळलं। पोलिसांनी मद्य, वाहन आणि मोबाईल असं 8,77,000 रुपयाचं साहित्य जप्त केलं। तसंच गजानन पाटीलला अटक केली आहे। गोवा राज्यातून वेगवेगळ्या मार्गाने कोल्हापुरात मद्य आणलं जातं। या मद्याचा साठा करून त्याची चढ्या भावानं विक्री होते। 14 जून रोजी एका 4चाकी वाहनातून गोवा बनावटीचं मद्य कोल्हापूरमध्ये येणार असल्याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली। त्यांनी उपनिरीक्षक नाथा गळवे, अंमलदार सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, प्रमोद पाटील, श्रीधर जाधव आणि दिग्विजय पाटील यांचं पथक कळंबा नाका इथं तैनात केलं। या पथकानं एका 4चाकी वाहनाला रोखून त्याची तपासणी केली। त्यामध्ये काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या आढळल्या। वाहन चालक गजानन पाटीलनं ही दारू विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। त्याला अटक करण्यात आली आहे। तसंच दारू, 4चाकी वाहन आणि मोबाईल असं 8,77,000 रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं।